जेसीबी विक्री फसवणूक प्रकरणामध्ये एक अपडेट बातमी। शशांक, लता हगवडेसह प्रणय साठेला आता पोलीस कोठडी मिळाली आहे आणि तिघांनाही एका दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। जेसीबी विक्री फसवणूक प्रकरणामध्ये हगवडे मायलेकासह शशांकचा मित्र असलेला प्रणय साठे आणि 3 एजंट अशा 6 जणांची उद्या न्यायालयामध्ये एकत्रित सुनावणी होणार आहे। जेसीबी प्रकरणामध्ये ही एक मोठी घडामोड आता पुढे येते। जेसीबी विक्री फसवणूक झालेली होती आणि या प्रकरणामध्ये आणखी एक अपडेट येते। शशांक हगवडे, लता हगवडे यांच्यासह आता प्रणय साठेला सुद्धा पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे आणि या तिघांनाही एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी हेमंत चापोडे सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेत। हेमंत, आता या तिघांनाही एक दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे। जेसीबी विक्रीचं फसवणूक प्रकरण, हगवडे कुटुंबाचं काय नेमकी अपडेट आहे? फसवणूक प्रकरणामध्ये हगवणे मायलेकांचा, शशांकचा मित्र प्रणय साठे आणि एजंट अशा एकूण 6 लोकांची उद्या पुन्हा राजगुरुनगर न्यायालयात सुनावणी होणार आहे। आज कोर्टात सुनावणीसाठी आणला असता न्यायालयाने त्यांना 3 आरोपींना एक दिवसाची पोलीस कस्टडी सुनावलेली आणि यात पोलीस चौकशी दरम्यान अनेक घटना उघड येताना पाहायला मिळत आहेत। पोलिसांनी जे काही कोर्टामध्ये सरकारी वकिलांनी युक्तिवाद केले त्यामध्ये अनेक अजून या प्रकरणामध्ये अनेक गुन्हे दाखल होऊ शकतात असे सुद्धा म्हटलेले आहे। त्यावेळेस सरकारी वकिलांनी जे युक्तिवाद केला त्यावेळेस हगवण्यांचे वकील आहेत त्यांनी सुद्धा युक्तिवाद करताना जेसीबी भाडे करारावरती दिला विकला नाही असं सुद्धा म्हटलेलं आहे। त्यामुळे या प्रकरणाचा गुंता दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच यावेळी लता हगवणे यांना सुनावणी दरम्यानच भुरळ आले सुद्धा आपल्याला या प्रक्रियेदरम्यान पाहायला मिळाले। त्यामुळे हगवणे प्रकरणाचे अजून खोलात जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनुपमा, ठीक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी हेमंत चापोडे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।